श्री S.R. ठाकूर प्रस्तुत इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रथम सत्र परीक्षा उत्तरासह गुण 40 वेळ 2 तास। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 गुण 40 वेळ 2 तास। प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा। गुण 5। प्रश्न क्रमांक 1 अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या डॅश डॅश नियमावर आधारित आहे। अ पहिल्या, ब दुसऱ्या, क तिसऱ्या, ड गुरुत्वाकर्षण। योग्य उत्तर आहे क तिसऱ्या। प्रश्न क्रमांक 2 वस्तूवर घडून येणारे कार्य डॅश डॅशवर अवलंबून असते। अ विस्थापन, ब लावलेले बल, क वस्तूचा आरंभीचा वेग, ड बल व विस्थापन यांच्या दिशेतील कोन। योग्य उत्तर आहे क वस्तूचा आरंभीचा वेग। प्रश्न क्रमांक 3 आम्लारीधर्मी जलीय द्रावणाचा सामूह डॅश डॅश असतो। अ 7 पेक्षा जास्त, ब 7 पेक्षा कमी, क 7, ड 14। योग्य उत्तर आहे अ 7 पेक्षा जास्त। प्रश्न क्रमांक 4 डॅश डॅश हे साधे मूलक आहे। अ SO4 2-, ब NH4 प्लस, क PO4 3-, ड Cl-। योग्य उत्तर आहे ड Cl-। प्रश्न क्रमांक 5 सोडियम आणि क्लोरीन या मूलद्रव्यांची संयुजा डॅश डॅश आहे। अ 1, ब 3, क 2, ड 4। योग्य उत्तर आहे अ 1। प्रश्न क्रमांक 1 ब खालील प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा। गुण 5। प्रश्न क्रमांक 1 चूक की बरोबर ते लिहा। कार्याचे SI एकक न्यूटन आहे। उत्तर चूक आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य जोडी जुळवा। समांतर जोडणी अ परिपथातील रोध कमी करणे, ब परिपथातील रोध वाढवणे। योग्य उत्तर आहे समांतर जोडणी परिपथातील रोध कमी करणे। प्रश्न क्रमांक 4 गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या। क्लोराईड, नायट्रेट, हायड्राईड, अमोनियम। योग्य उत्तर आहे अमोनियम। इतर सर्व ॲनायन आहेत। प्रश्न क्रमांक 5 दृश्यमान गतीचे एक उदाहरण द्या। उत्तर पक्ष्यांचे उडणे हे दृश्यमान गतीचे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 2 शास्त्रीय कारणे लिहा। कोणतेही 2 1 तांब्याच्या किंवा पितळी भांड्यात ताक ठेवले तर ते कळकते। उत्तर 1 ताकामध्ये लॅक्टिक आम्ल असते। 2 तांबे व पितळ यांची लॅक्टिक आम्लाशी अभिक्रिया होऊन विषारी क्षार तयार होतात आणि म्हणून तांब्याच्या किंवा पितळी भांड्यात ताक ठेवले असता ते कळकते। प्रश्न क्रमांक 2 बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक मागे ढकलली जाते। उत्तर 1 न्यूटनच्या गतिविषयक 3ऱ्या नियमानुसार प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात। 2 ही बले जोडीनेच प्रयुक्त होतात। बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते। 3 क्रियाबल व प्रतिक्रियाबल एकाच वेळी कार्यरत असतात। 4 बंदूक उडवली असता बंदुकीची गोळी क्रियाबलामुळे वेगाने पुढे जाते व तिच्या प्रतिक्रियाबलामुळे बंदुकीचा धस्ता मागे ढकलला जातो। प्रश्न क्रमांक 3 कार्बनची संयुजा 4 आहे। उत्तर 1 अणूच्या बाह्यतम कक्षेत अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याची संयुजा म्हणतात। 2 कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 4 आहे। त्याच्या संयुजा कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत। 4 इलेक्ट्रॉन दिले असता बाह्यतम कक्षा 2 इलेक्ट्रॉननी संतृप्त होते अथवा 4 इलेक्ट्रॉन घेऊन कार्बनची बाह्यतम कक्षा अष्टक पुरे करू शकते आणि म्हणून कार्बनची संयुजा 4 आहे। प्रश्न क्रमांक 2 ब खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा। प्रश्न क्रमांक 1 एक व्यक्ती 72 किलोमीटर प्रवास करते, त्यासाठी 4 तास लागतात, तर तिची सरासरी चाल मीटर पर सेकंदमध्ये काढा। विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर इथे दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 2 नियम लिहा। ओहमचा नियम। उत्तर वाहकाची भौतिक अवस्था म्हणजेच लांबी, काटछेदी क्षेत्रफळ, तापमान व त्याचे द्रव्य कायम असताना वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या 2 टोकांमधील विभवांतरास समानुपाती असते। प्रश्न क्रमांक 3 फरक स्पष्ट करा। चाल आणि वेग। उत्तर 1 चाल 1 एखाद्या वस्तूने एकक कालावधीत कापलेल्या अंतरास चाल म्हणतात। वेग 1
वेळेच्या संदर्भात होणाऱ्या विस्थापनातील दरास वेग म्हणतात. चाल 2 या राशीला परिमाण असते पण दिशा नसते. वेग 2 या राशीला परिमाण असते व दिशाही असते. चाल 3 या राशीचे SI एकक मीटर पर सेकंद आहे. वेग 3 वेगाचे SI एकक मीटर पर सेकंद आहे. चाल 4 चालीचे CGS एकक सेंटीमीटर पर सेकंद आहे. वेग 4 वेगाचे CGS एकक सेंटीमीटर पर सेकंद आहे. प्रश्न क्रमांक 4 खालील तक्त्यातील संयुगापासून मिळणारे कॅटायन व ॲनायन लिहा. आम्ल HCl पासून मिळणारं कॅटायन H+ आणि ॲनायन Cl-. HBr या आम्लापासून मिळणारं कॅटायन H+ आणि ॲनायन Br-. प्रश्न क्रमांक 5 टीप लिहा. मुक्त पतन. उत्तर एखादी वस्तू उंचीवर नेऊन सोडल्यास त्या वस्तूवर असलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे ती पृथ्वीकडे खेचली जाते. उंचावरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या क्रियेस मुक्त पतन असे म्हणतात. म्हणजेच कोणतीही वस्तू उंचीवर असताना तिच्यात स्थितीज ऊर्जा असते. वस्तू खाली पडत असताना तिच्यातील स्थितीज ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर होत जाते. जमिनीवर पडत असताना पूर्ण स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत होते. परंतु कोणत्याही स्थितीत एकूण ऊर्जा ही उंचावरील स्थितीज ऊर्जेइतकीच असते. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी 5 प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. गुण 15. प्रश्न क्रमांक 1 विद्युत परिपथात जोडल्या जाणाऱ्या घटकांची चिन्हे दिली आहेत. ती आकृतीत योग्य ठिकाणी जोडून परिपथ पूर्ण करा. वरील परिपथाच्या साहाय्याने कोणता नियम सिद्ध करता येईल ते लिहा. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला आकृती काढून दिलेली आहे, ती काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 2 रवीने एका पुस्तकाला 10 N इतके बल लावले असता त्या पुस्तकाचे बलाच्या दिशेने 30 सेंटीमीटर इतके विस्थापन झाले तर रवीने केलेले कार्य काढा. विद्यार्थी मित्रांनो, येथे उत्तर दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा आणि उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 3 एक समान वर्तुळाकार गतीची 6 उदाहरणे लिहा. उत्तर 1 पृथ्वीची सूर्याभोवतीची गती. 2 चंद्राची पृथ्वीभोवतीची गती. 3 हायड्रोजन अणूमध्ये इलेक्ट्रॉनची अणुकेंद्रकाभोवती गती. 4 पंख्याच्या पात्याची गती. 5 मानवनिर्मित उपग्रहांची गती. आणि 6 गोल फिरणारी चकतीची गती. प्रश्न क्रमांक 4 उदासीनीकरण म्हणजे काय? दैनंदिन जीवनातील उदासीनीकरणाची 2 उदाहरणे लिहा. उत्तर आम्लाची आम्लारीशी अभिक्रिया केली असता क्षार व पाणी तयार होते. या क्रियेला उदासीनीकरण म्हणतात. 2 उदाहरणे. 1 जठरात तयार होणारे हायड्रोक्लोरिक आम्ल अन्नाचे पचन करण्यास मदत करते. मात्र हे आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास पोट दुखते, मळमळते, यामुळे अपचन होते. हे टाळण्यासाठी आम्ल प्रतिबंधकाचा वापर करतात. आम्ल प्रतिबंधकामुळे जठरात तयार झालेल्या अधिक आम्लाचे उदासीनीकरण होते. 2 सकाळी दात घासण्यापूर्वी लाळेचे pH 7 पेक्षा कमी असते, म्हणजे आम्लधर्मी असते. म्हणून टूथपेस्ट ही आम्लारी असून दात स्वच्छ होऊन तोंडातल्या लाळेत असलेल्या अधिक आम्लाचे उदासीनीकरण होते, त्यामुळे दाताची झीज थांबते. प्रश्न क्रमांक 5 खालील संयुगांची नावे लिहा व रेणू वस्तुमान काढा. CO2 याचं नाव आहे कार्बन डायऑक्साईड आणि त्याचे रेणू वस्तुमान आहे C12 + O16 + O16 बरोबर 44. NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट याचं रेणू वस्तुमान आहे Na23 + H1 + C12 + O16 + O16 + O16 बरोबर 84. प्रश्न क्रमांक क NaOH सोडियम हायड्रॉक्साईड याचं रेणू वस्तुमान आहे Na23 + O16 + H1 बरोबर 40. प्रश्न क्रमांक 6 पुढील सारणी पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या चौकटी पूर्ण करणे आवश्यक आहे. पहिल्या चौकटीत लिहा 14 आणि दुसऱ्या चौकटीत 10. प्रश्न क्रमांक 7 खालील ऊर्जा रूपांतराचा तक्ता पूर्ण करा. आपल्याला या दिलेल्या चौकटी पूर्ण करणे आवश्यक आहे. पहिली ऊर्जा लिहा यांत्रिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, रासायनिक ऊर्जा आणि ध्वनी ऊर्जा. प्रश्न क्रमांक 8 खालील मूलद्रव्ये व त्यांच्यापासून मिळणाऱ्या मूलकांच्या संज्ञा लिहून मूलकावर प्रभार दाखवा. 1 पारा, संज्ञा आहे Hg आणि प्रभार आहे
Hg2+. 2 नायट्रोजन, संज्ञा आहे N आणि त्याचा प्रभार आहे N3-. तिसरं आहे ऑक्सिजन, संज्ञा आहे O आणि त्याचा प्रभार आहे O2-. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. गुण 5. प्रश्न क्रमांक 1, रोधांची एकसर जोडणी केली असता परिणामी रोध मिळवण्यासाठीचे सूत्र मिळवा व विद्युत परिपथाची आकृती काढा. विद्यार्थी मित्रांनो, विद्युत परिपथाची आकृती येथे काढून दाखवलेली आहे आणि या प्रश्नाच्या उत्तरासाठी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 39 पहा. प्रश्न क्रमांक 2, खालील परिच्छेद वाचून त्यापुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1, संगणकाचा वेग वाढवण्यासाठी सध्या कोणत्या केबलचा वापर केला जातो? उत्तर आहे ऑप्टिक फायबर केबल. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या तापमानास अतिशुद्ध पाण्याचा रोध जवळजवळ 0 होण्याचे कारण काय असू शकते? उत्तर 4.2 K या तापमानास अतिशुद्ध पाण्याचा रोध जवळजवळ 0 होतो. याचं कारण आहे अतिवाहकता. प्रश्न क्रमांक 3, अतिवाहक म्हणजे काय? उत्तर तापमान कमी करून 0 केल्विनच्या जवळ नेल्यास काही वाहकांचा रोध 0च्या जवळ पोहोचतो. अशा वाहकास अतिवाहक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, अतिवाहकाचे एक वैशिष्ट्य सांगा. उत्तर अतिवाहकात विद्युतधारा विशेष कमी न होता दीर्घकाळपर्यंत राहते. प्रश्न क्रमांक 5, अतिवाहकाचे कोणतेही 2 उपयोग सांगा. उत्तर संगणकाचा वेग वाढवण्यासाठी तसेच घर्षणहीन दळणवळणासाठी अतिवाहकतेचा उपयोग करतात. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या या पेपरचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.